मुळशी तालुक्यात वरसगाव धरणाच्या उशाला तव नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावाच्या हद्दीमध्ये आदिवासी समाजाची काही कुटुंब राहतात. त्यांच्या या वस्तीवर 4-5 लहान मुलं आहेत. या 5 चिमुकल्यांना आपल्या शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी 4 किलोमीटरचे अंतर दररोज पार करावे लागते. हे 4 किलोमीटरचे अंतर वाटते तेवढे सोपे नाही. घनदाट जंगलातून जाणाऱ्या या पायवाटेवर अनेक खास खळगे पार करत, चिखल तुडवत त्यांना हा प्रवास करावा लागतो. या प्रवासातील सर्वात कठीण आणि धोकादायक टप्पा म्हणजे वाटेत लागणारा हा एक मोठा ओढा आणि त्यावर असलेला हा जीर्ण लोखंडी साकव. या पुलावरून जीव मुठीत घेऊन या चिमुकल्यांना आपली शाळा गाठावी लागते. आणि आज मी याच मुलांच्या भेटीला निघालो आहे. सकाळी लवकरच प्रवासाला सुरुवात केली. पावसाचे दिवस असतानाही आज सकाळीच छान ऊन पडलं होतं. काही तासांच्या प्रवासानंतर मी पानशेतमध्ये पोहोचलो. पानशेतमध्ये कडू मामांच्या हॉटेलमध्ये गरमागरम मिसळ खाल्ली. तासाभराच्या अंतरावर निसर्गाचं हे बदललेलं देखणं रूप. पावसाच्या सरींनी रस्ते आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ धुवून काढला होता. हे बघा, इथे समोर वीरबाजी पाचलकरांचं स्मारक आहे. म्हणजे त्या स्मारकाच्या बरोबर खालच्या बाजूने रस्ता जातो. पानशेतचा परिसर मागे टाकून मी वरसगावच्या रस्त्याला लागलो. कुठल्या गावचे बाळा? हे कुठलं नाव काय गावाचं? नाव काय तुझं? विराज. हो का? वरती डोंगरात आहेत का पूर्ण? हा तिकडे वर पार आहेत. मग तुम्ही कसे काय आता खाली? इथं आमचं इथं कामाला आहे आम्ही. हो का? चालत येता का वरतून? इथं जवळच आहे ना, म्हणून इथून. मग तिथंच राहता का? तिथंच राहता का? इथं. शाळेत कुठं जाता? पानशेत. मग आता कशा जाणार? बसवरती गेली ना. तिकडं का? चालेल, येऊ का मग? सर्वांना नमस्कार. आज मी माझ्या पाठीमागे दिसत असेल हे वरसगाव धरण आहे. म्हणजे आज मी मुळशी तालुक्यामध्ये त्या वरसगाव धरणाचं एकदम शेवटचं टोक आहे. तिथे एक छोटीशी शाळा आहे. अगदी मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे 4-5 मुलंच आहेत त्या शाळेमध्ये. तर आज तिथे त्या मुलांसाठी काही शैक्षणिक साहित्य घेऊन चाललो आहे. आता इथे वाटेत थांबलो होतो. म्हणजे बरेच दिवस मी प्रयत्न करत होतो यायचा, पण मागचे काही आठवडे या भागामध्ये पाऊस खूप जोरात पडत होता. अगदी जागोजागी काही पूल बंद होते, रस्ते बंद होते, त्यामुळे यायला मिळत नव्हतं. साहित्य बऱ्याच दिवसापूर्वी घेऊन ठेवलं होतं, पण आता ह्या आठवड्यामध्ये पाऊस कमी झाला तर मी आजचा दिवस निवडला आहे तिकडे जायला. आता काय काय साहित्य घेतले, बाईकवर कसं बांधून आणले, आणि आज मी एकटाच आहे. रात्री सर्व साहित्य पॅक केलं, सरांशी कॉन्टॅक्ट केला, तिथल्या स्थानिक सरांशी, आणि आज निघालो आहे तिकडे. आता जवळजवळ अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आहे मी. हे पाठीमागे दिसत असेल तर हे वरसगाव धरण आहे. हे बघा, पाठीमागे इथे वया बांधलेत, या बाजूला दप्तर आहेत, काही चादर आहेत, पुढे एक बॅग आहे. म्हणजे असं सर्व बाईकला म्हणजे मी अगदी टेम्पोच बनवला आहे. आणि इथे धरणाच्या शेजारी थांबलो आणि म्हटलो एकदा अपडेट देऊया आपल्याला कुठे चाललो आहे आज. आता वरती एकदम जोरात पाऊस पडतोय असं दिसतंय धरणाच्या एकदम शेवटला. आपल्याला आठवत असेल
तर गेल्या वर्षी मी या भागात आलो होतो त्यावेळेस अनिकेत स्वप्नील ही लोक माझ्या बरोबर होते. त्या धबधब्यामध्ये गेलो होतो आपण तिथे खाली. हे बघा पोहोचलोय जागेवर. हे तव गाव आहे आणि या तव गावाची ही एक वाडी आहे आणि इथेच रस्त्याच्या खालील बाजूला ती शाळा आहे. पण आता झालंय असं, मी खूप लवकर आलोय, अजून शाळा उघडली नाहीये. सरांना कॉन्टॅक्ट करावा लागेल, नेटवर्क आहे का बघतो. हे बघा मी शाळेच्या वेळेच्या खूप आधी आलो होतो आणि इथे आल्यानंतर त्या बाबांनी मला चहा प्यायला बोलवलं होतं. काय नाव म्हणला तुम्ही तुमचं? विनायक दोन्ही. विनायक दोने. हा, या मावशी पण आहे बाबा. इथून 4 किलोमीटर दूर धरणाच्या पलीकडे ती मुलं राहतात. शाळा उघडायला वेळ असल्याने मी त्या मुलांच्या वस्तीवर जायचं ठरवलं. योगायोगाने माझ्या सोबतीला त्याच मुलांचे पालक होते. ती मुलं या खडतर वाटेवरून नक्की कशी शाळेत येतात हे मी आज पाहणार होतो. हा लोखंडाचा पूल आहे, म्हणजे खूप धोकादायक आहे तसं ते. हे बघा आता हा वरतून ओढा आलाय आणि वरसगाव धरण त्याचं सर्वात शेवटचं टोक इथं हे पाणी ह्या पुलाजवळ त्या धरणात मिळतंय. आता ह्या लोखंडी पुलावरून ती मुलं दररोज पलीकडे ये जा करतात आणि ते खूप धोकादायक आहे. म्हणजे अशा प्लेट आहेत लोखंडाच्या, ह्याच्या वरतून पाणी गेलं होतं. हो का? आता आणि इकडे किती पाणी वरती जातं? हो का, एवढं वरती पाणी असतं आणि त्याच्यावरून त्या माळाला पाणी निघतं बाहेर तिकडे. हा पूल आहे. बघा तेव्हा तिकडे बाहेर पडले पाणी. हो का? हो, चला बघा. हो का? हा हे बघा आता मी ज्या पुलावर उभा आहे हा एक लोखंडी साकव आहे थोडक्यात. म्हणजे अशा प्लेट टाकल्यात, तुम्ही जर असा पाय टाकला तर ते हलतंय सर्व. ह्या पुलावरून ती 5 मुलं इकडून त्या शाळेतनी असं 4 किलोमीटरचा प्रवास करून मग हा पूल क्रॉस करून त्यांना पलीकडे त्यांच्या वस्तीवर जावं लागतं. आता इथे एक हा खूप मोठा ओढा वाहत येतो आणि इथेच धरणाचा जो तुंबा आहे वरसगाव तो इथे आहे. म्हणजे हा ओढा वाहत येऊन इथे मिळतो धरणाला. जर मोठा पाऊस झाला तर ह्याच्यावरतून पाणी जातं ना. हो, म्हणजे जर मोठा पाऊस झाला तर अगदी हे पुलाच्या वरतून पाणी क्रॉस होतं. मग त्यावेळेस मुलांना जाण्याला काही पर्यायच नाही आहे. म्हणजे हे बघा असे हलतंय पूर्ण, नाही धोकादायक आहे खूप. ते तुम्ही जर बरोबर नसता तर लय अवघड आहे जायला. नाही ना, तुम्ही त्यांना नाही सोडत, मी सोडत. हो ना. हे बघा ही जी पायवाट आहे त्या मुलांची शाळेत जायची, त्याच्या बाजूला ही अशी जमीन पूर्ण खचली, त्याच्या खाली ओढा वाहतो याच्यातनं असं. हे यावर्षी पडलंय का? बापरे बापरे. हे बघा आता मी कुठं आलोय, ते माईंच्या घरी. आता माई पण तुम्हाला मी दाखवतो लास्ट इयरचा एक स्क्रीनशॉट. आणि ह्या आजी बघा, ओळखला असेल चेहरा यांचा. आलो जेवढ्या जवळ, म्हणजे ह्या वस्तीवरती मुलं राहतात आणि इथून 4 किलोमीटर लांब त्या शाळेत जातात. हे बघा अशा अशा घरांमध्ये राहतात माणसं. ह्या आजींचं घर आहे आणि ह्या वस्तीवरची ती मुलं आहेत. हे बघा माईने नाश्ता बनवलाय. कशाला बनवायचं ते? आता कधी सकाळी माणूस येता आपल्या घरी तर बरंच नव्हतं म्हणून मी पुण्याला होय बनवल्यात माईंनी. बरं नाही? नाही बरंच नाही, मला नुसतं वरपच वर लागतो. आता गोळ्या चालू केल्या तर एकदम लागतं. पावसाचं जमतं इकडं, पावसाचं गावाला जमतं. बरं येऊ का मग? पोरा शाळेची थांबल्यात त्यांच्यासाठी आलो. ह्या वस्तीवरून तुमची मुलं तुम्ही घेऊन तिकडे शाळेत जाता नाही का? इथून आता हे माईंच्या घरी आपण पहिले आलो होतो, माहिती असेल तुम्हाला. ह्या आजींना वगैरे सर्वांना किराणा वाटप केला होता मी त्यावेळेस. आता ह्या वस्तीवरून ती मुलं कशा पद्धतीने शाळेत जातात ते तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथे पानशेत धरणाचा तुंबा, हे मध्ये जे पाणी तुंबले त्याच्यातून एकदा उन्हाळ्यात मी इकडे पलीकडे चालत आलो होतो आणि आता हे पाणी पूर्ण या खासरांमध्ये तुंबले. आता हे बघा हे असे मध्ये ओढे आहेत, पाट आहेत मोठमोठे. आता त्यांचे पालक आहेत त्यामुळे ते येऊ शकतात, पण ते कसे येतात?
तेव्हा असे पालक मग त्या पाण्यातून त्यांना पलीकडे सोडणार. ती बघा केवढी छोटी छोटी आपली रेनकोट घालून पळत आलेत. तो आता बघा किती छोटा आहे. लोखंडाच्या प्लेट आहेत. ए थांब बाळा, थांब थांब. ये. अरे बापरे, ते एकटंच येतोय. शिक्षणाच्या या पायवाटेवर आपल्या पालकांच्या सोबतीने ही मुलं हे दिव्य रोज पार करतात. छत्री छत्री नाही उघडायची पुलाव. जर वारं आलं ना तर आपल्याला खाली घेऊन जाणार वारं. तू एकटा येतो त्या पुलावरून? मग बाबा येतात का घ्यायला? केवढूशे आहेत लहान लहान. आता ह्या पालकांनी त्यांना रेनकोट ऑलरेडी घेतले होते आणि मी पण घेऊन आलोय. पण असू द्या, ते पुढच्या वर्षी वापरतील. ही बघा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोनेवाडी तव. आता सर आलेत, इथे बाईक लावली होती. आता हे सर्व साहित्य काढूया. या मुलांची परिस्थिती आणि प्रवास पाहून मी योग्य ठिकाणी हे साहित्य घेऊन आलोय याचे समाधान वाटले. हे बघा इथे शाळेत पोचलोय आणि सर्व साहित्य इथे ठेवलंय. आता हे 2 शिक्षक आहेत इथे. सर काय परिचय तुमचा? माझं नाव शरद दौलत भोई. शरद सर भोई, म्हणजे तुमच्याशीच माझा संपर्क झाला होता. सर आपला काय? नितीन डॉक्टर लोंढे. अच्छा, म्हणजे शेजारच्या शाळेला मोसीदास. हो का? आणि हे इथल्या स्थानिक शिक्षण कमिटीचे अध्यक्ष समितीचे. आणि हे ते 5 विद्यार्थी आहेत ज्यांच्यासाठी मी साहित्य घेऊन आलोय. मला नाव सांगणार का तुमचं? नाव सांग. उभा राहा. काय? आरोही अनंता जोरकर. तुझं काय बाळा? यश सुरेश वाघमारे. मोठे सर. तुझं काय? हात खाली. आदित्य जोरकर. तुझं सांग. तुला मी ओळखतो, तू माझ्या व्हिडिओमध्येस. सांग नाव. तुझं काय बाळा? लाजतोयस का तू? मोठे सांग. मी बघा नोटबुक आहे, दप्तर आहे, खाऊ आहे, स्केच पेन, कंपास आणि रेनकोट. एक एक करून आणलेले सर्व साहित्य मुलांना द्यायला सुरुवात केली. धर बाळा, ठेव खाली. आता ह्या वया मिक्स आहेत तुम्ही सांगितल्याप्रमाणे. सगळेजण उभा राहा. आता मी धोनेवाडी ना, धोनेवाडी शाळेमध्ये हे शैक्षणिक साहित्य या मुलांना दिले. अजूनपर्यंत आपण स्वतःच हे सर्व करत होतो, पण हल्ली काही अनेक चांगले हात आपल्याला जॉईंट व्हायला लागलेत. त्यापैकीच हे शालेय साहित्यासाठी पण काही लोकांनी आपल्याला सहकार्य केले. त्यापैकी सागरजी दारवटकर, त्यानंतर रोहित शेडगे, अशोक सोमानी आणि अभिजित देसाई अशा 4 व्यक्तींनी सुद्धा या कार्यामध्ये मला मदत केलेली आहे. त्यांचं मी माझ्या चॅनलच्या वतीने आभार मानतो. आणि आता हे सर्व साहित्य या मुलांना पोचवले. रेनकोट त्यांच्या साईजप्रमाणे मग तुम्ही द्या, कोणाला मोठी लहान असेल. आणि सरांनी मला सांगितल्याप्रमाणे काही 4 रेगी दुरेगी अशा काही वह्या, अशा प्रकारच्या सर्व वह्या आहेत, कंपास आहे
स्केच पेन हे आहे, खाऊ आहे थोडा. तर हे सर्व देऊन झाले आता. आणि इथून पुढे मग आता काही 4 कुटुंब आहेत, त्यांना मला भेटायचं आहे. पुढील मार्गाला निघूया आपण. अत्यंत छान शैक्षणिक साहित्य ज्या ह्या गोरगरीब आणि आदिवासी मुलांना ज्याची गरज आहे ते शैक्षणिक साहित्य ओळखून महेश सरांनी आमच्या सरांना, मुख्याध्यापक सरांना फोन केला आणि शैक्षणिक साहित्य काय काय हवं आहे ते शाळेला त्यांनी पावसात अत्यंत खडतर प्रवास करून पूर्ण भिजून शाळेमध्ये आले आणि आमच्या विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्याची गरज आहे त्या शैक्षणिक साहित्य त्यांनी मुलांना अत्यंत मुक्तपणे त्यांनी मुलांना दिलेलं आहे. आणि त्यांच्या ह्या कार्यास आम्ही आमच्या शाळेच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने, आमच्या अध्यक्षाच्या वतीने मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा त्यांचे कार्य असंच कायम कार्य तत्पर राहो हीच मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. हे सर्वांनी घ्यायचं, सर देतील तुम्हाला. हां, हे घे. सर्व साहित्य पाहून मुलांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद खरंच खूप पाहण्यासारखा होता. कारण मदत करणे म्हणजे फक्त एखादी वस्तू देणे नसते, तर कधीकधी एखाद्याच्या स्वप्नांना चालत राहण्यासाठी थोडासा आधार देणे असते. प्रत्येक गोष्टींकडे ते फार कुतूहलाने बघत होते. आरोही, बघ किती छान दिलंय सरांनी. वाव, दप्तर, स्कूल बॅग बरोबर काय लिहिलंय, पायवाटा. छान आहे ना, आवडले तुला? आणि काय दिलं अजून? वही. वा वा वा, छान छान. ह्याच्यावर छान लिहायचं बरं का आता. सरांना सांगायचं मी आता खूप अभ्यास करणार, छान लिहिणार. स्केच पेन पण दिल्यात. हे काय आहे? कंपास. वाव, किती छान. अजून कोणाला मिळाला कंपास? बघू. वा वा वा, छान. तुम्हाला आवडलं का? हां, आवडलं का गिफ्ट? मग थँक्यू म्हणायचं कोणी? म्हणा सरांना थँक्यू. असं का म्हणा, थँक्यू. हे बघा, आता ही 5 मुलं जी आहेत ते त्याच्यापैकी काही 1-2 मुलं या दादांची आहेत. हा मुलगा आणि ती मुलगी. दररोज त्यांना सोडायला यावं लागतं. हो, मग तुमची कामं? कामात सोडून लगेच जातो ना मी परत. मग दररोज सोडायचं आणि परत जायचं. परत जातो, मग सर आणून संध्याकाळी सोडतात. पाऊस जास्त असला मग कसं काय? जास्ती असला तर मग काहीतरी करायचं किंवा आदल्या सकाळचा फोन करायचा. पाऊस लय असेल तर पाठवायचं, आम्ही येतच नाही शाळेत. हां, कारण की जास्त पावसाचं खूपच अडचण आहे. विशेष म्हणजे सकाळी हे दादा स्वतः त्या मुलांना सोडतात आणि संध्याकाळी सर आपले भोई सर आहेत ते दररोज त्यांना घेऊन सोडून येतात. म्हणजे शिक्षक फक्त शिक्षकदानाचंच काम करत नाहीत अशा दुर्गम भागात, तर अशी इतर कामंसुद्धा ते करतात. आणि ही कौतुकास्पद गोष्ट आहे खूप. म्हणजे अनेकांना वाटतं की शिक्षक फक्त शाळेचं शिक्षकदानाचं काम करत असतील, पण असं विद्यार्थ्यांना सोडणं. त्या व्यतिरिक्त या दुर्गम भागामध्ये कुठली दुकान वगैरे काही नाहीत. मग स्थानिक लोकांचं काही साहित्य असतं ते सुद्धा ही लोक खालीहून येताना घेऊन येतात. आणतात. हां, काय लागलं मला सांगितलं तर आणतात. तुम्ही सांगता म्हणजे काही साहित्य पाहिजे असेल मग ते शिक्षक घेऊन येतात. आणतात. बाकी मुलांना शिकवा, म्हणजे आपण शिकलो नाही. नाही, तुमचं किती शिक्षण आहे? नाही काहीच नाही ना. पोरांना शिकवा. हो, कधी अडचण आली शैक्षणिक साहित्य आमच्यासारखे लोक आहेत. चाल निदान नाही का, आपली पिढी, तुमची पिढी नाही शिकली त्यांनी तरी शिकलं पाहिजे. शिक्षणाशिवाय काही नाही पुढे. तुम्हाला आता जाणवत असेल ना शिक्षणाची गरज? जाणवती का नाही? जाणवते ना. गेल्या वर्षी मी आलो तेव्हा तुम्ही नव्हता. ते मी नव्हतो घरी. ही मुलं बिलं होती ना तुमच्या व्हिडिओमध्ये आहेत, मी ते 2-3 चेहरे ओळखले ना. हो. ह्या गावापासून किती किलोमीटर लांब माचीस घ्यायसाठी जावं लागतं? 25 किलोमीटर होती. साधं काडीची पेटी घ्यायची म्हणलं तर 25 किलोमीटर काही नाही, काहीच नाही. 25 किलोमीटर माचीस घेण्यासाठी जावं लागतं इथून. एखादा जर आजारी पडला, जर बायचान्स रोडने कोणी नेला तर, ज्याला जर कोणाला साधन नसेल, एखाद्याला साधनच नसतं. बऱ्याच जवळजवळ 80 ते 90% लोकांना साधनं नाही स्वतःची. नाहीच, 90% लोकांना, एकातकरी समाजाचे असेल, कोळी समाजाचे असेल, ह्या लोकांना साधनं नाही स्वतःची. ह्यांना दवाखाना हा विषयच राहत नाही दुरापास. जर जाताना एखाद्या गाडीवाल्याने किंवा एखाद्या 4 व्हीलरवाल्याने नेलं तरच ह्यांना दवाखाना माहिती होतं.
जर एखादी वस्ती लागली तर आता सर हे भुईसर माध्यम आहे. एखाद्याला उदाहरण त्यांना दूध लागलं किंवा एखादी वस्तू लागली तर हे अन्न हे शिक्षक ह्यांच्यातलं दो आहे. हे ते मी वस्तू पाहतोय हो. ते अन्न शिक्षक- पेट्रोल असं काही लागू द्या आम्ही लाजत नाही. रिक्षावाली 700 रुपये घेतात त्यांच्या 500 वरून इथे आला? 500 तिथून आणायला आणि सोडायला 700 रुपये. अरे बापरे. आम्ही तिघ जण गाडीवर नेतो. आम्ही जर दोघं जर असेल ना हा. तर आम्ही तिसरा नेतो. प्रसंगी आम्ही 2 गाड्या आणतो. जर यायचं झालं पोहोचेपर्यंत आम्हाला यायचं झालं तर आम्ही गाडी आणतो. मग आम्ही ठरवतो दोघं एखाद्याला नसेल तर बुवा आपली एक गाडी घेऊ शिकल त्यांना सोडायचं. अरे बापरे. सोडते. खूप खूप कठीण परिस्थिती आहे. खूप कठीण. गरीब लोक जास्त आहेत सर. हो ना. तुमचा अनुभव काय लोकांबद्दल? लोक चांगले लोक प्रवाहाच्या बाहेर प्रवाहाच्या आत नाही. तर ह्यांना म्हणजे परिस्थितीनुसार ज्यांची परिस्थिती नंतर दळणवळणाची साधनं नाही, मीडियाशी जास्त संपर्क नाही आणि जगात काय इतर ठिकाणी काय चाललंय याचं ज्ञान नाही. शिक्षण काय आणि हे आता उदाहरणार्थ ही मुलं आहेत सर, बोलती नाही ह्या समाज यांच्या जवळजवळ घरं नाहीत, एकमेकाशी नाहीत. बोलती केलेली आम्ही बोलतच नव्हती पहिले. आल्याला तर आम्ही बोलत आम्ही दोघं मी तर वाईट काय करू आज यांना बोलतं केलं ते प्रवाहात आणले. प्रवाहात आणल्या ह्यांना कळलं माणसं काय, माणसापासून लांब जाणारी मुलं. म्हणजे ते सवयच नाही ना सवय. माझी प्रामाणिक इच्छा आहे ज्या लोकांना जे काय ह्या लोकांना द्यायचंय ना ह्या लोकांना द्या तुमच्या माध्यमातून. दुसरे सर माझं एकच मत आहे, कर्म तेरे चाचे तर किस्मत तेरे दाशी. तुम्हाला नक्की कुठं ना कुठं फायदा होणार आहे त्याचा. ह्या गरिबांना तुम्ही चांगल्याला तर कुणी बी देतं. माझं स्पष्ट मध्ये चांगल्याला कुणी देतं. तुम्ही एक वेळ चांगल्याला देऊ नका ज्याला गरज आहे त्यांना. खरंय. आणि ओरिजिनल गरज ह्यांना नाही. मूळ निवासी खरे हेच आहेत आणि तेच वंचित आहेत. आवर्जून सांगतो आपल्या इन्कम किंवा आपला काय असू दे सोर्स आपण ह्या समाजाचं देणं लागतो. माझ्या सहित माझं वाक्य नीट आहे, माझ्या सहित मी तर करतो ते माझं कर्तव्य. मी माझ्या आजही इन्कम मधला 10% मी आजही देतो. आजही कुठल्याही माध्यमात कुठल्याही स्वरूपात 10% मी देतोच. पण मला परमेश्वर अजून बुद्धी देऊन ते 25% पर्यंत माझा प्लॅन आहे स्वतःचा. माझ्या इन्कम सोर्स मधला वैयक्तिक 25% मला घालवायची प्रामाणिक इच्छा आहे यांच्यासाठी. कोणासाठी? बघा हे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत जे आता बोलत आहेत कॅमेरासमोर. हे एका जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत. म्हणजे शिक्षक फक्त अशा दुर्गम भागात शिक्षादानाचंच काम करत नाहीत तर बऱ्याच गोष्टी करतायत माणुसकी किंवा इकडची परिस्थिती पाहून. आता दररोज 4 किलोमीटर भोईसरसुद्धा सोडायला जातात. म्हणजे सोपं नाही. एखाद्या माणसाला कंटाळा येईल काय दररोज. हां ह्या मुलांना कारण की ते खूप खडतर परिस्थितीमधून इथे येतात शिक्षण घ्यायला. आणि सुरुवातीला ही मुलं बोलत नव्हतीच कारण आता ती गेलाय लागली. माणसांशी संपर्कच नव्हता त्यांचा. अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये शाळा आहे. बांबूची बेटं, आंब्याची झाडे आहेत शेजारी आणि इथे शाळा आहे. आता आपलं सर्व साहित्य वाटप करून झालंय. आता पुढे ती जी 4 कुटुंब आहेत त्यांना भेटायचंय. त्याच्यानंतर मुलांना शाळेमध्येच इथेच मावशी जेवण बनवतात ना. अच्छा चांगलं आहे. आमच्या वेळेस जेवण नव्हतं शाळेत, आता जेवण तरी आहे. तुमचं काय नाव आहे? आमचं दोन्ही. दोन आहे का? अजून काय पाहिजे तुम्हाला सांगा, मी घेऊन येईल. काय पाहिजे? खाऊ? सर येऊ का मग? धन्यवाद. चला तुम्ही येत आहे ना? इथे बाईक आहे. आता हे परत बांधायचं सर्व. आता मी शाळेमध्ये साहित्य वाटप करून इकडे अजून पुढे ती कातकरी समाजाची काय कुटुंब आहेत 4 त्यांच्याकडे चाललो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.